आजच्या सकाळच्या मननचिंतनात एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. एका नवीन सप्ताहाला आपण सुरुवात केलेली आहे. या सप्ताहभराचं मननचिंतन आणि हा सप्ताह आम्हा सगळ्यांसाठी प्रभू आशीर्वादित करो. विजय संगीत गीत क्रमांक 87 आणि उपासना संगीत गीत क्रमांक 150 विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ताकरिता 87 क्रमांकाचं गीत आपण गायन करू. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता, अग्नितुल्य रसना जरी, अग्नितुल्य रसना जरी, आता नये आम्हावरी, तथापि तू चित्ती भरी, आत्मा पूरता देवा, आत्मा पूरता, विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता, त्यास भरुनी आमणी, त्यास भरुनी आमणी, वारी अगे सारी जनी, ख्रिस्तामधी जगवनी, देहि सौख्यता देवा, देहि सौख्यता, विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता, ख्रिस्त सत्य जाणावया, ख्रिस्त सत्य जाणावया, तेवी तुझी प्रीती दया, वचना तुझ्या समजावया, आत्मा दे आता देवा, आत्मा दे आता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, त्याच्या सहवासे अति, त्याच्या सहवासे अति, आशा खरी मना प्रति, दुःखातही आधारही, तैसी भरता देवा, तैसी मरता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. आजच्या सकाळी मननाकडे जाण्यापूर्वी मी आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करणार आहे की ब्रदर आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा, नंतर आपण मनन ऐकू. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान गौरव महिमा मी तुला देतो. परमेश्वरा, तू आमची काळजी घेतोस, तू आमची काळजी घेतलीस त्याबद्दल आभार मानतो. गेल्या रात्री परमेश्वर तू आमचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला आणि नव्याने प्रभू आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस दाखवला. ह्या दिवसाची सुरुवात परमेश्वर आम्ही तुझ्या गीतांच्याद्वारे, स्तोत्री स्तवनाच्याद्वारे
वचनाच्या मननाच्या द्वारे करत असताना तू आम्हा प्रत्येकाला एक नवीन कृपा पुरव, एक नवीन आशीर्वाद दे. तुझे सामर्थ्य आम्हा प्रत्येकाला दे आणि विशेष करून तुझ्या दासाला तू स्पर्श कर. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आमच्यासाठी एक आशीर्वादाचे कारण असू दे, एक नवीन मार्गदर्शक असं होऊ दे आणि त्याप्रमाणे चालण्याची कृपा आमच्या जीवनामध्ये सदैव असू दे ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. जे ऑनलाईन बघत आहे, ज्या मी ऐकवत आहो, आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद दे. सर्व कुटुंबीकरांना तुझी कृपा पुरव. एक नवीन विश्वास, एक नवीन दृष्टांत आमच्या जीवनामध्ये तू ठेव ही जी आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावात मग तू म्हणून तो एक आमेन. धन्यवाद ब्रदर. आजच्या सकाळी मननासाठी जो शास्त्र भाग घेतलेला आहे तो मत्तयाचं शुभवर्तमान 6व्या अध्यायाचं 1 ते 8 हे वचन असणार आहे. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 6 वचन 1 ते 8 मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. 6व्या अध्यायातील 1 ते 8 ही वचनं. माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. गुप्त दानधर्म. यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. गुप्त प्रार्थना. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चवाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. आता हा पुष्कळ मोठा भाग आहे 8 वचनांचा, परंतु या 8 वचनांमध्ये गुप्त 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 असं आम्हाला 3 वेळा समजतं. ते म्हणजे गुप्त धर्माचरण आहे, गुप्त दानधर्म आहे आणि गुप्त प्रार्थनासुद्धा आहे. आणि पुढे मग प्रभूची प्रार्थना आम्हाला शिकवलेली आहे. अतिशय सुरुवातीलाच म्हणजेच मत्तयाने शुभवर्तमानाच्या सुरुवातीलाच ही गोष्ट आम्हाला समजून सांगितलेली आहे की आम्ही कसं असावं. सुरुवातीलाच मत्तय आम्हाला सांगत आहे की आमचं ख्रिस्ती जीवन कसं असावं, क्या पद्धतीच्या जीवनाकडे त्याचं लक्ष आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आमचा डाव्या हाताचं आमच्या उजव्या हाताला कळू नये. जसं 6वा अध्याय 2 पासून 4थं वचन जर आपण वाचलं तर आपण दानधर्म करत राहायला पाहिजे व हे जे दानधर्म आहे हे दानधर्म करत असताना कसल्याही प्रकारचं ढोंग त्याच्यामध्ये नसावं, कसल्याही प्रकारचा मोठेपणा त्याच्यामध्ये येता कामा नये. माणसांनी पाहावं म्हणून आपण ते करू नये. जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे डाव्या हाताला कळू देऊ नको, असं वशपणे आम्हाला वचन या ठिकाणी सांगत आहे. बघा, ढोंगीपणा म्हणजे नेमका काय आहे तर लोकांनी आपलं गौरव करावं. दुसरं आहे सभास्थान आणि रस्त्यावरती शिंग वाजवून, म्हणजे लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करावं. कारण त्यावेळेला डफ वाजवणे किंवा एखादं वाद्य वाजवून लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं जात असे. जसं पूर्वी दवंडी पिटवली जायची आणि ढोल वाजवला जायचा आणि त्या आवाजाने सगळे लोक एकत्र जमायचे व काही विशेष निरोप आहे का हे ते ऐकायचे. तर या ठिकाणी काहीतरी विशेष आम्ही करत आहोत ही दाखवण्याची भावना लोकांना दाखवण्यासाठी, परमेश्वरासाठी नाही. मी परमेश्वरासाठी करत आहे, परंतु माझा हेतू
लोकांना दाखवण्याचा आहे, तर तो देवाच्या दृष्टीने योग्य नाही आहे. गुप्तवासी पित्याला आमचं गुप्तपणे दानधर्म केलेलं आवडतं. आम्ही उघडपणे केलं पाहिजे. कधी कधी आम्ही कोणाला मदत करतो किंवा कधी कधी आम्ही जे विविध गृह आहेत त्यांना, जसं काही अनाथाश्रम म्हणा, अंध अपंग मुलांची शाळा म्हणा, किंवा गरजवंत लोक आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, हे आपण करतो, केलं पाहिजे. परंतु त्याच्या मागचा हेतू कोणी आम्हाला बघावं हा नसावा. बघा, मानवाची जीवनाची पद्धत कशी असावी ह्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने फार आधीच आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जर ह्या गोष्टींचं पालन आपण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती करतो तर खऱ्या रीतीने आपण ख्रिस्त गाजवतो आणि खऱ्या रीतीने परमेश्वराची समक्षता आमच्या संगती राहते. या ठिकाणी गुप्तपणे करायचं आहे, कोणाला ते कळता कामा नये. कोणाला म्हणजे आता बघा, डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला समजणार नाही का? समजेल, ते नाकारता येत नाही. परंतु ते आपल्या स्वतःसाठी पण एक उदाहरण आहे की मी जे करत आहे ते माझा करण्याचा हेतू आणि उद्देश केवळ परमेश्वराचा गौरव आहे. मदत करणं किंवा दानधर्म करणं, हे दानधर्म करणं प्रभूने मला दिलेलं औंदार्य आहे. कारण परमेश्वराने धन संपत्ती म्हणा, गृह म्हणा, जनावरं म्हणा, गुरढोरं म्हणा, किंवा आपली आर्थिक परिस्थिती म्हणा, ह्या सगळ्या परिस्थिती परमेश्वराने दिलेल्या आहे. परंतु परमेश्वराची अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून ही आहे की आपण गुप्तपणे त्याचा विनियोग गरजू आणि गरजवंतांसाठी केला पाहिजे. दुसरी गोष्ट खाली आम्हाला वाचायला मिळते ती म्हणजे आमचं खोलीत जाऊन प्रार्थना करणं. पुष्कळ वेळेला आम्हाला प्रार्थना करण्यासाठी संधी असते, मग ती सामाजिक प्रार्थना असो, कौटुंबिक प्रार्थना असो, आपल्या वैयक्तिक प्रार्थना असो. प्रार्थनेचे विविध पद्धती आहेत आणि प्रार्थनेचे विविध प्रसंग आहेत. जसं भोजनाच्या वेळेची प्रार्थना आहे, जन्मदिनाच्या प्रार्थना आहे, काही दुःखद घटना घडली तर त्या दुःखद घटनेसाठीच्या प्रार्थना आहे. प्रार्थनेच्या वेगवेगळ्या परिस्थिती आहे, परंतु प्रार्थना बदलू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जितका वेळ मिळेल तितका वेळ आपण दाविदाच्या प्रार्थना वाचा. दाविदाने किती सुंदर प्रार्थना केलेल्या आहे. तो म्हणतो की मी माझी प्रार्थना तुला रचून सादर करेन. ह्याचा अर्थ दावीद राजा गीतकार तर होताच, परंतु तो कोणासाठी गीत लिहते ह्याची त्याला जाणीव होती. त्याला जाणीव होती की मला परमेश्वरासाठी गीत लिहायची आहे, मला परमेश्वराचं स्तवन करायचं आहे. त्याच्या प्रार्थना त्याच्या गीतांमधून दिसून येतात, त्याच्या लिखाणातून आम्हाला त्या प्रार्थना दिसून येतात. एका प्रचारकाचा उपदेश मी ऐकत होतो आणि त्या प्रचारकाने एक सुंदर उदाहरण सांगितलं. ते उदाहरण सांगितलं त्यांनी असं की बघा, योनाच्या पुस्तकामध्ये योनाची गोष्ट आहे. योना हा माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र राहिला. माशाच्या पोटामध्ये राहत असताना तो माशाच्या अन्ननलिकेमधून गेला असेल. माशाचं ज्या ठिकाणी जठर असेल त्या ठिकाणी कदाचित तो राहिला असेल, कारण की माशाच्या पोटाची रचना तशीच आहे. कोणता मासा होता असं म्हटलेलं नाही, परंतु एक मोठा मासा होता असं म्हटलेलं आहे. मग ज्या वेळेला तो मासा एवढ्या 3 दिवसामध्ये काही खात असेल किंवा जर तो त्याच्या पोटातल्या भागामध्ये असेल तर त्या शेवाळाचा वास किंवा तो खात असलेल्या माशांचा वास, जसं आपण म्हणूया की अन्न ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये जातं ते सर्वात प्रथम जठरमध्ये जातं आणि जठरामध्ये त्याचं उष्णता निर्माण होऊन त्याची जीवनसत्व वेगळी केली जातात आणि खराब जे आहे ते मोठ्या आतड्यावाटे बाहेर निघून जातं. परंतु जी ऊर्जा आहे ती शरीरामध्ये विविध मूलतत्वांच्या द्वारे पोचवली जाते. मग योनाला ह्या परिस्थितीमध्ये किती वास येत असेल किंवा चारी बाजूला त्याच्या अंधार दिसत असेल की अरे बापरे, बाहेर निघायला जागा नाही, फक्त त्याला श्वास घेता येत आहे. अशा परिस्थितीमध्ये योना प्रार्थना करतोय. योनाने माशाच्या पोटातून परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिलं. 3ऱ्या दिवशी माशाने त्याला ओकारीतून बाहेर फेकलं असं म्हटलेलं आहे. ओकारीचा वास किती भयंकर असेल. एवढ्या भयंकर वासामधून तो बाहेर निघाला, परंतु प्रार्थना करायचं त्याने सोडलं नाही. आमच्या गुप्त प्रार्थना अशाच असल्या पाहिजे. कधी कधी प्रार्थना करायला आम्हाला कंटाळा येतो, शब्द सुचत नाही,
असं नाही की काहीतरी विशेष शब्द आम्ही प्रार्थनेमध्ये वापरले पाहिजे. जे प्रभू सुचवतो, जे आमचं मन सुचवतं, ते आम्ही प्रभूकडे प्रार्थनेत मागितलं पाहिजे. कधी कधी आम्ही हताश होतो, त्यावेळेला आमच्या तोंडचे शब्द निघत नाही. अशा वेळेला आमचे अश्रू किंवा आमच्या मनातले खेदजनक जे विचार आहे ते विचार परमेश्वरासमोर प्रगट होतात आणि ते विचार आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये नेऊन त्याचा आशीर्वाद घडवतात. प्रियजन हो, आपल्या प्रार्थना ह्या गुप्तपणे असाव्या. वचन म्हणतं, दार लाव, आपल्या खोलीत जा, गुप्तदर्शी पिता तुला त्याचं प्रतिफळ देईल. गुप्तपणे आमच्या प्रभूसमोर आम्ही मागावं. बरं, प्रार्थना करत असताना व्यर्थ बडबड नको, पुष्कळ बोलणं नको, आपल्या मागण्या आपल्याला मिळेल की नाही अशा शंकासुद्धा नको. आमच्या गरजा काय आहे हा प्रभू जाणून आहे. आमच्या गरजेनुसार आमच्या परमेश्वराला आम्हाला देण्यासाठी कळतं. मग आमच्या देण्याला प्रभूला जर कळतं तर आम्ही व्यर्थ बडबड अशी करू नये. ह्या सगळ्यांचा आम्हाला एक हेतू समजून घेऊया. देवाचा हेतू की ख्रिस्त येशूच्या द्वारे काय होता? ख्रिस्ताची इच्छा होती की आम्ही दानधर्म करावं, आमचं धर्माचरण चांगलं ठेवावं, पित्याजवळ आम्हाला त्याचं प्रतिफळ मिळावं, गुप्तपणे आम्ही पित्याच्या समक्षतेमध्ये बसावं. गुप्ततेमध्ये सामर्थ्य आहे असं अनेक प्रचारक म्हणतात. कारण की तुम्ही बघा, जितके मोठे प्रचारक आहे ते जास्त वेळ पब्लिकमध्ये किंवा लोकांमध्ये घालवत नाही. जितका त्यांना रिकामा वेळ मिळतो तितका वेळ ते आपल्या खोलीत आपल्या प्रार्थनेमध्ये घालवतात. आता अशा अनेक प्रचारकांची नावं मी आपणाला सांगू शकतो, परंतु उघडपणे काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. परंतु काही असे प्रचारक आहे जे तासन तास गुडघ्यावर बसलेले असतात. सायंकाळी सभा असली तर दिवसभर ते उपवास करतात, दिवसभर स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतात, फक्त पाण्याशिवाय त्यांच्याजवळ काहीच ठेवत नाही आणि पवित्र शास्त्र घेऊन तासन तास प्रभूमध्ये ते मग्न होऊन जातात, प्रभूकडे मागत राहतात. गुप्तदर्शी पिता त्यांना दर्शन देतो आणि गुप्तवासी पित्याची ते सायंकाळी उपासना करतात, मंडळीला देवाचा पवित्र निरोप देतात आणि ज्या वेळेला मंडळी तो पवित्र निरोप ऐकते त्यावेळेला ती मंडळी आनंदाने प्रभूचा स्वीकार करते, आनंदाने प्रभूचा गौरव करत असते. म्हणून प्रियजन हो, आपल्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही चुकीच्या मार्गाने कदापि जाऊ नये. लोकांना दाखवण्यासाठी म्हणा, लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म तर आपण करूच नये. लोकांना दाखवण्यासाठी आपण आपल्या प्रार्थना ओरडून किंवा आपण आपल्या प्रार्थना ऐकल्या जातील अशा आपण करू नये. तर आपण व्यर्थ बडबडीपासून आपलं स्वतःचं मन बाजूला ठेवावं. देखावा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या देखावा करणाऱ्या गोष्टी आपण सावध असावं. काही प्रचारक असं म्हणतात की आपल्याला काही गोष्टींचा देखावा करावा लागतो, नाहीतर लोकांना ख्रिस्ताचं दर्शन घडणार नाही, सुवार्ता कळणार नाही. परंतु प्रियांनो, सुवार्ता ही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपोआप जाऊन कार्य करते. कारण देवाचं वचन सत्य आहे, जिवंत आहे, सजीव आणि पवित्र आहे. देवाचं वचन प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काम करतं. आम्हाला कसल्याही प्रकारचा देखावा करण्याची गरज नाही आहे, व्यर्थ बडबड करण्याची गरज नाही आहे. योग्य मार्ग काय आहे? खोलीत जाणं, प्रार्थना करणं आपल्या गुप्तवासी पित्याची. दुसरा योग्य मार्ग काय आहे? आपल्या उजव्या आणि डाव्या हाताला सुद्धा कळू नये की आपण प्रभूसाठी करत आहोत. तिसरी गोष्ट आहे, आमचं अंतःकरण योग्य बोलणारं असावं, आमच्या अंतःकरणातले विचार योग्य असावे. तिसरी गोष्ट आहे, आमच्या प्रतिफळाला, आमच्या प्रतीकाला आम्ही नाकारू नये, तर आम्ही आमच्या प्रभूचं गौरव करावं, गुप्तपणे प्रार्थना करावी आणि गुप्तपणे त्याच्या समक्षतेचा आशीर्वाद आम्ही घ्यावा. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ह्या का सांगितल्या याचं उत्तर आम्हाला पहिल्याच वचनामध्ये मिळतं. पहिल्याच वचनामध्ये म्हणजे तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ मिळेल. तुम्हाला आणि मला स्वर्गीय पित्याजवळ प्रतिफळ मिळेल. मग हे प्रतिफळ मिळवण्यासाठी काय करायचं आहे? माणसांनी पाहावं असं बिलकुल आपलं धर्माचरण करायचं नाही. कारण की ज्या वेळेला आपण दान करतो माणसं पाहतात, ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो माणसं पाहतात. मग अशा सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला आमचं धार्मिक जीवन जे आहे ते गुप्तपणे प्रभूसमोर जगावं लागेल. आमच्या प्रार्थना ज्या आहे त्या आमच्या प्रभूसमोर गुप्तपणे आम्हाला कराव्या लागतील.
आत्मिक परिपक्वता आम्हाला या ठिकाणी दिसून येते. जो व्यक्ती आत्मिक परिपक्व आहे, आत्मिक रीतीने भरलेला आहे, असा भरलेला व्यक्ती प्रभूचा गौरव करतो. आणि असा आत्मिक भरलेला व्यक्ती आपला वेळ प्रभूमध्ये घालवतो. मी मान्य करतो की आपल्याला नोकरी आहे, व्यवसाय आहे, दिवसभरातले 8 तास आपण बांधील आहात, परंतु रात्रीचा समय, पहाटे लवकर उठण्याचा समय, रात्री सगळे झोपून गेल्यानंतर मिळणारा एकांत समय, अशा समयामध्ये आपण प्रार्थना करा. आपली एक प्रार्थनेची नियोजित जागा बनवा. त्या नियोजित जागेवरती बसून आपण प्रार्थना करा. आपल्या प्रभूला त्या ठिकाणावरून हाक मारा. आपली आत्मिक परिपक्वता होऊ द्या. आत्मिक सुदृढ आता आपण बनायला पाहिजे. बालपणापासून आपण जीवन जगलो, चांगली गोष्ट आहे, परंतु आता आत्मिक जीवनामध्ये परिपक्व नाही तर आपण बालकासारखं ख्रिस्ती जीवन असं जगू नये. तात्पुरतं प्रतिफळ आम्हाला नको आहे, सार्वकालिक प्रतिफळ मिळवा. सार्वकालिक प्रतिफळ म्हणजे आता तात्पुरतं आम्हाला मिळेल, तात्पुरतं समाधान मिळेल, काही देण्याचं, काही मागण्याचं, परंतु सर्व काळाचं प्रतिफळ आमच्या स्वर्गीय पित्याजवळ आहे. आमच्या मागण्या त्याला मागण्यापूर्वीच ठाऊक आहेत. मग आमच्या मागण्या, ज्याला आमच्या मागण्या मागण्याच्या पूर्वी ठाऊक आहे, त्याच्याजवळ आम्ही मागणार तरी कसं? त्याच्याजवळ आम्ही उपकार स्तुतीने मागावं की पित्या, तुला कळतं की मला काय हवं आहे, तू ते मला देशील असाही माझा विश्वास आहे. परंतु प्रभू, एक लेकरू जसं बापाकडे मागतं तसं आम्ही तुझ्याकडे मागतो, अशा शब्दांनी आम्ही आमच्या प्रभूला हाक मारली पाहिजे. या ठिकाणी अज्ञानांसारखी बडबड नको, तर विश्वासणाऱ्यांसारखा विश्वास आम्हाला पाहिजे. अज्ञानी लोक पुष्कळ बडबड करतात आणि त्यांना असं वाटतं की मी खूप बोललो तर प्रभू मला उत्तर देईन, परंतु तसं नाही. आमच्या प्रभूला आधीच ठाऊक आहे. तर मग आज सकाळी या गुप्त 3 गोष्टींकडे बघत असताना आपलं धर्माचरण, आपलं दानधर्म आणि आपल्या प्रार्थना, या 3 गोष्टींना आपला निकष आपण लावूया. आज ऐकलेल्या वचनानुसार आपण स्वतःला पडताळून पाहूया की प्रभू, आम्हाला तुझी कृपा दे आणि आम्हाला सहाय्य कर, यासाठी की या पवित्र वचनात सांगितल्यानुसार जीवन जगण्यास आम्हास कृपा मिळावी. परमेश्वर देवबाप, हे छोटंसं मनन चिंतन तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं असं करो. आजच्या सकाळी आपण आपले नित्य विषय घेऊन प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब, तुम्हाला मी विनंती करणार आहे सगळ्यांच्या वतीने, तुम्ही शेवटी प्रार्थना करा. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो. आज एद अक्षय झालटे याचा जन्मदिवस आहे आणि रोहन सायमन गामित यांचा जन्मदिवस आहे. प्रभुदेवबाप, त्यांचे जन्मदिवस आशीर्वादित करो. यासोबतच आपण जे आजारी प्रियजन आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. सुशांत रावडे याच्यासाठी प्रार्थना करूया. सुशांत रावडे हा सिव्हिल हॉस्पिटलला गेल्या शनिवारपासून ॲडमिट आहे. प्रभुदेवबाप त्याला आरोग्य देव व या तारुण्यातल्या दिवसात निर्माणकर्त्याची ओळख त्याला व्हावी, प्रभूचं स्मरण त्याला व्हावं व वाईटापासून निघून त्याने प्रभूमध्ये यावं, यासाठी आपण सुशांत रावडेसाठी आज सकाळी विशेष प्रार्थना करूया. आदरणीय पाळक साहेबांना विनंती आहे, आपण पुढे येऊन सगळ्यांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करू. परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो पुन्हा एक वार या नवीन सकाळी तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे, तुझ्या चरणाजवळ बसून वचनाच्याद्वारे एक नवीन आत्मिक मनन चिंतन आत्मसात करण्यासाठी एक मौल्यवान संधी माझ्यासह प्रभू आज या ठिकाणी हजर सर्व तुझ्या दासांना आणि ऑनलाईन सभेमध्ये आज जे सहभागी झालेले आहेत अशा आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीला तू दिलीस, याबद्दल देवबापा तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देत. या नवीन सकाळी पुन्हा एक वार आमच्या आयुष्याचा आम्ही प्रारंभ करत असताना, आमच्या जीवनक्रमाचा प्रारंभ करत असताना तुला एक नवीन समर्पण करतो. येशू ख्रिस्तामध्ये देवबापा तू आमचं समर्पण मान्य करून घे. गेल्या संपूर्ण आठवडाभर तू आम्हाला चालवलंस, लागणारी कृपा पुरवलीस, आरोग्य दिलंस, वेळोवेळी आमच्या सर्व जीवनावश्यक अशा गरजांचा पुरवठा करीत आलास. सर्व प्रकारच्या संकटामधून, सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यांपासून मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून देवबापा तू आम्हा सर्वांचा
संरक्षण केलंस, बचाव केलास. दयेने कृपेने एक नवीन दिवस तुझ्या गौरवासाठी, तुझ्या स्तुतीसाठी, तुझ्या सेवेसाठी आज आम्हाला दिला. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय येशू, आम्ही तुझे उपकार यासाठी मानतो की तू आम्हा पतित मानवाचा उद्धार करण्यासाठी या जगामध्ये आलेला होतास. आणि आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्ही सुद्धा पूर्वी देवाच्या राज्याच्या बाहेर असे असतानाही अपात्र अशा पापी मानवावर आम्हावर तू दया केलीस, कृपा केलीस. तुझ्या पवित्र आणि मौल्यवान बलिदानाच्याद्वारे आणि त्यासाठी सांडलेल्या पवित्र रक्ताच्याद्वारे तू मंडळीला आणि आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना पापांची क्षमा करून तुझे लोक म्हणून देवापा तू आम्हाला या जगामध्ये ठेवलेला आहेस, विकत घेतलेला आहेस. याबद्दल येशू आम्ही तुझा उपकार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू ख्रिस्ता की तू या जगामध्ये असताना मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये देवापा तुझा हस्तक्षेप होता आणि आजही आहे. मनुष्यानं कसं वागावं, कशा प्रकारचे जीवन जगावं, कोणत्या गोष्टी परमेश्वराला आवडतात, कोणत्या गोष्टी देवापा आवडत नाही, या गोष्टींचं देवापा एक मार्मिक आणि सुंदर वचन तू बायबलमध्ये दिलेलं आहे, तुझ्या शिकवणीमध्ये दिलेलं आहे. त्यापैकी आज तुझ्या दासाच्याद्वारे आमच्या जीवनाला आवश्यक ना अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे गुप्त प्रार्थना आहे, गुप्त उपवास आहे, गुप्त दान धर्म आहे. देवापा या संदर्भात एक नवीन आत्मिक प्रगटीकरण तू केलंस. आणि देवापा त्यामागचा उद्देश हाच आहे की आम्ही प्रतिफळाच्या अपेक्षेने नाही तर तुझं गौरव व्हावं यासाठी या सर्व गोष्टीमध्ये आम्ही देवापा केल्या पाहिजेत. म्हणून पुन्हा एक वार आम्हाला तू सहाय्य कर, लागणारी कृपा तू दे आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी देवापा तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे मंडळी म्हणून आम्हा सर्वांना सहाय्य कर, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या पवित्र शिक्षणाबद्दल, वचनांबद्दल आम्ही आभार मानतो. तुझ्या दासाबद्दल रेव्हरंड अनुपल्वी यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांची सेवा, त्यांचं कुटुंब परिवार प्रभू तू आशीर्वादित कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच पुन्हा एक वार तुझ्याकडे मागण्याची एक मौल्यवान संधी आज आम्हाला दिली प्रार्थनेच्या रूपाने. आणि या प्रार्थनेप्रमाणेच प्रभू आम्ही पुन्हा एक वार तुझ्याकडे हा विश्वास व्यक्त करतो की जे काही प्रभू मंडळी म्हणून तुझे लेकरं म्हणून तुझ्याकडे आम्ही मागतो, एका बापाप्रमाणे तू आमची प्रार्थना ऐकतोस, त्याचं प्रतिफळ, त्याचं उत्तर तू आम्हाला देतोस. आणि म्हणून मोठ्या विश्वासाने या नवीन सकाळी देवापा जे काही आम्ही तुझ्याकडे मागत आहोत ते तू पूर्णपणे मान्य करशील हा विश्वास आहे. आणि म्हणून आज पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो. एस ए मिशन ट्रस्ट आहे आणि एस ए चर्चेस अंतर्गत सर्व मंडळे आहेत, त्यांचं सेवा कार्य आहे, पदाधिकारी आहेत, कमिट्या आहेत देवापा, सर्व देवापा पाळक सुवार्थिक वर्ग आहे, सर्व प्रकारच्या देवापा कर्मचारी भाऊ बहिणी आहेत. या सर्वांच्या जीवनाबद्दल मनापासून आभार मानतो आणि हीच प्रार्थना करतो देवापा जसं येथवर या संस्थेच्या सर्व कार्यभाराला तू चालवलेला आहेस, सर्व पुढाऱ्यांना देवापा तुझी कृपा पुरवत आलेला आहेस. येणाऱ्या दिवसामध्ये देवापा या एसएमवर तुझा हात असू दे, लागणारी सर्व प्रकारची स्वर्गीय कृपा पुरव आणि आपापल्या डिपार्टमेंटमध्ये, आपापल्या युनिटमध्ये सेवा कार्य करत असताना प्रत्येक सेवाकारी भावा बहिणीला देवापा तू विश्वासूपणा दे आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझं गौरव दे, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून एस ए मिशन ट्रस्ट अंतर्गत सर्व सेवा कार्य आहे, एस ए चर्चेस अंतर्गत, नंदुरबार अंतर्गत सर्व मंडळांचं कारभार आहे, नियोजन आहे. सर्व प्रकारे प्रभू तू आशीर्वादित कर. सर्व मंडळांचे तुझे दास आणि दासी आहेत, पंचमंडळ आहे, अध्यक्ष आहे, पाळक सुवार्थिक वर्ग आहे, संडे स्कूल आहे, महिला वर्ग आहे, यूथ आहे. या सर्वांबरोबर तुझी कृपा असू दे आणि देवापा जी काही मंडळी म्हणून जबाबदारी दिलेली ती पार पाडण्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक विकासासाठी या सर्व देवापा गोष्टींचा उपयोग व्हावा अशी दयान कृपा तू होते. म्हणून आम्ही सर्व कार्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुला विनंती करतो प्रभू हे सर्व कार्य तू आशीर्वादित कर. विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो जे आमचे रावडे बंधू देवापा जे सिव्हिलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना आरोग्याची गरज आहे. सोबतच आज मंडळांमध्ये जे कोणी आजारी आहेत, लहान थोर देवापा त्यांना आज आरोग्याची गरज आहे, अशा सर्वांशी आम्ही नव्याने आठवण करतो आणि येशू तुझ्याकडे आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. कारण तू रोग निवारण करणारा परमेश्वर आहे, तू रोगमुक्तीदाता परमेश्वर आहे आणि तू वचन पाठवून आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या विश्वासासह आम्ही प्रार्थना करतो प्रभू या सर्व गरजवंतांना लागणारी स्वर्गीय कृपा दे, त्यांच्या सर्व प्रकारच्या व्याधी विकारामधून, आजारामधून
त्यांना मुक्त कर, त्यांना शांती दे, त्यांचं समाधान कर आणि प्रभू त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो, आज ज्या प्रिय लोकांचे वाढदिवस आहेत, रोहन सायमन गावित आहेत, एद अक्षय झालटे आहेत, देवबापा या लेकरांवर तुझी कृपादृष्टी असू दे. त्यांचा जन्मदिवस, त्यांचा वाढदिवस त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी आशीर्वादाचं एक नवीन कारण ठरू दे. सर्व प्रकारची स्वर्गीय कृपा तू त्यांना पुरव आणि देवबापा तुझ्या सर्व प्रकारच्या चांगुलपणामध्ये, तुझ्या भयामध्ये, तुझ्या ज्ञानामध्ये देवबापा त्यांची वाढ असताना तुझं देवबापा अस्तित्व, तुझं देवबापा सर्व प्रकारचं चांगुलपण त्यांच्या जीवनामध्ये सदैव लाभू दे, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. उत्तम आरोग्य दे, त्यांचं कल्याण कर, त्यांना दीर्घायुष्य कर आणि प्रभू त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्हाला देवबापा आजपर्यंत जो काही तो पाऊस दिलेला आहे त्याबद्दल मनापासून आम्ही तुला धन्यवाद देतो. तरीही प्रभू पुन्हा एक वार आम्हाला पावसाची अत्यंत गरज आहे आणि आम्ही तुला विनंतीने प्रार्थना करतो. प्रभू तू आम्हाला पाऊस दे आणि त्याद्वारे प्रभू तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला विनंतीने प्रार्थना करतो. पुन्हा एक वार आजच्या पवित्र वचनांबद्दल, आजच्या पवित्र सहभागितेबद्दल आम्ही तुला धन्यवाद दे. त्याप्रमाणे वागण्याचा एक नवीन निश्चय करेल. हे जीवन आणि आजची वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. तू आम्हा सर्वांना चालव, आम्हा सर्वांचं सहाय्य करता हो आणि प्रभू मंडळीच्या जीवनाकडून, आम्हा प्रत्येकाच्या जीवनाकडून तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. मान महिमा सन्मान प्रभू या नवीन सकाळी तुला अर्पण करतो. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून नंतर बाळासाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या अडचणी सोडतो तसेच तू आमचे गुन्हे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, एस चर्च आणि एस ट्रस्ट याच्या सर्व कार्याबरोबर, देवाची मंडळी निवडलेली सर्वराशी याचबरोबर आणि आज ज्यांचे वाढदिवस आहेत रोहन आणि एद यांच्याबरोबर आता आणि सदा स्वर्गापर्यंत असो. आमेन. पवित्र शांती सप्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड J.H. पठारे पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.